कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले 484 असतील तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती? असा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न मी तुम्हाला ट्रिक वापरून कसा सोडवायचा ते सांगणार आहे. तर याची ट्रिक पहा. या ठिकाणी मी ट्रिक लिहित आहे. तर याची ट्रिक पहा विद्यार्थ्यांनो, काय आहेत? जेवढ्या रांगा आहेत म्हणजेच इथे आपण लिहून घेऊया, जेवढ्या रांगा आहेत त्याच्याबरोबर काय आहे? तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. म्हणजे बरोबर तेवढीच मुले प्रत्येक रांगेत. आता जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले काय आहेत? प्रत्येक रांगेत आहेत. असं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असेल त्यावेळेस विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे? तर पहा, एकूण संख्येचे वर्गमूळ काढा. तर पहा, या ठिकाणी एकूण मुले म्हणजेच एकूण संख्या किती दिलेली आहे? तर आहे 484 आणि 484 या संख्येचे वर्गमूळ आहे 22. म्हणजेच कवायतीसाठी केलेल्या ज्या रांगा आहेत त्या 22 आहेत. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. अशाच नवनवीन गणिताच्या ट्रिकसाठी पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.